महापालिकेमध्ये उपायुक्त त्यांची ओळीने नेमणूक करण्यात आली आणि राधाडे साहेबांचा नंबर आता जाहीरच करायला सांगतो। दर महिन्याला जनता दरबार होणारच आहे। पालघरमध्ये 2 दरबार झाले, हा नव्याने 3रा दरबार। ठाण्यामध्ये 11 तारखेला काशीनाथ घाणेकर सभागृह दरबार। नवी मुंबईतला दरबार इथेच भरेल दर महिन्याला। आता ठाण्याचे 2 दरबार ठाण्यात झाले, आता पुढे ठाण्याचा दरबार इकडे मुरबाड, कल्याण, बदलापूर, भिवंडी, अंबरनाथ इकडे सरकले डोंबिवली। पुढे तिकडे पालघरचे दरबार पालघरमध्ये 2 झाले, आता विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी इकडे सरकले। परंतु नवी मुंबईच्या 111 वॉर्डमधल्या साधारण ॲव्हरेज 7 बूथ पकडले तर 766 ठिकाणच्या कार्यकर्त्यांची किंवा जनतेची जी कामं असतील ते आपण समस्या मांडल्या, त्याचा पाठपुरावा करण्याचे काम राधाडे साहेब करणार। म्हणजे याचा मी काय माझी जबाबदारी झटकली असं नाही, मी आहेच, पण बिहाफ ऑफ मी माझ्या वतीनं विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर राधाडे साहेब तुम्हाला घेऊन जाते। म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं काम झालेलं आहे। म्हणजे कुठे जावं, कोणाला भेटावं काय हा प्रश्न राहणार नाही। आणि हे आम्ही कामं करतोय त्या मेहरबानी म्हणून कामं करत नाही, हा कर्तव्याचा भाग म्हणून इथे आम्ही बसलो सगळेजण, हे कर्तव्याचा भाग म्हणून बसलेला। उपकार करण्यासाठी ते आलेलो नाही आणि संकोच बाळगायचा नाही, फक्त काम एवढीच आहे की सौजन्याने बोलायचं। अधिकारी हे सेवक आहे, अधिकारी कोणाच्या घरचे नोकर नाही तर चाकर पण नाही। अधिकारी वर्गाशी त्यांचा जो होदा ज्याचं स्टेटस आहे त्या पद्धतीने त्यांच्याशी बोला। आणि शिपायाला सुद्धा आव जाऊ केलं तर त्या आपल्या काय सुद्धा वजन वाटतं आपल्याला नाही वाटत। उलट समोरच्या माणसाला सन्मानित केलं तर काम लवकर होतं। माझा दावा आहे माणसाच्या उभं राहण्याची, बोलण्याची, चालण्याची पद्धतीमुळे माणसाचं काम कठीण होतं किंवा हलकं होतं। जी माणसं अतिशय समोरच्या माणसाचा सन्मान करून होतं, म्हणजे आधी कोणाला डोक्यावर घ्यायची गरज नाही, म्हणजे जी येस सर शब्दाची गरज आहे, पण एकदा त्याचा मान मर्ता ठेवल्यानंतर त्याला सुद्धा मेसेज पोहोचतो की हा माणूस पद्धतीने तुमची भूमिका सांगितली तर 99% प्रश्न सुटतात। 1% प्रश्न हा सुटण्यासारखा नसतो, काय अडचणी असतात। आता 12.5% जे प्रश्न आहेत भावाबद्दलचे वाद आहेत, ते भावाबद्दलचे वाद कोर्ट कचेऱ्यामध्ये ते प्रश्न इथं आणून ते कोर्ट कचेऱ्यामधून संपल्याशिवाय सिडकोचे अधिकारी त्याच्यावर काय न्याय देणार? असे प्रश्न तुम्ही 100दा आणले तरी सांगली प्रभाव आलो होतो, 4 मीटिंगला आलो, पण काही फरक पडणार नाही। तुम्ही त्या लेवलला जाऊन ते प्रश्न सोडवा आणि सिडकोचे अधिकारी काय पडले एकदा काम समोर आलं ते काम करतील आणि सिडकोचे ते उदाहरण दिलं। परंतु सगळ्याच डिपार्टमेंटचे अधिकारी सकारात्मक आहेत। अपवादात्मक एखाद्याच्या घराच्या घरी टक्के बसले असतात, घरात कोणतरी आजारी असतो, मुलगा कोणतरी व्यसनाधीन झाला असतो, त्याच्या त्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम त्याच्यावर होतो। मी बोलतोय तरी नाकारतो का? परंतु समोरच्या माणसाच्या सुद्धा समस्या असतील, तो पण तो विवेचनेमध्ये असेल, या गोष्टीचा विचार करून तो असा का बोलला, म्हणजे कोणी जर उर्मटमध्ये बोलला तर लगेच रिॲक्ट करायची गरज नाही, तर संयमानं थोडं थांबा, त्याच्यातून मार्ग निघतो। आता मी राधाडे साहेबांचा नंबर दिला आहे, तुम्ही राधाडे साहेबांशी संपर्क साधा आणि माझं म्हणणं की हे जे विविध खात्यांचे अधिकारी वर्गाशी पर्यंत पण आपण संपर्क साधला, त्याच्यातून कामं बरीच होती। समज आपल्याला नवी मुंबईचे लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या जनता दरबारामध्ये घणसोलीमधील रहिवासी अनेक समस्या घेऊन या ठिकाणी आले होते। आज श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर 9 घरोंदा या सोसायटीतील जो कचऱ्याचा डब्याचा जो विषय होता तो आज साहेबांच्या जनता दरबारामध्ये उपस्थित केला। साहेबांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद देऊन तो प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत।
तसेच आणखीन आमचे 2 सहकार्याच्या वेगवेगळ्या समस्या होत्या, त्यासुद्धा समस्या साहेबांनी ऐकून घेतल्या आणि त्या समस्या निवारण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. साहेबांच्या या जनता दरबारामुळे बऱ्याचशा लोकांच्या समस्या ह्या एक चुटकीभर अशा सुटत आहेत. कारण लोकांना माहीत नसतं की कुठं जायचं. या ठिकाणी सगळे प्रशासन, पालिका असेल, सिडको असेल, MSEB असेल, अन्य ज्या काय प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना एकाच छताखाली आणून साहेबांचा या मला वाटते दुसरा या नवी मुंबईमध्ये जनता दरबार होता. बहुत मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत आणि खरोखर आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला असं नेतृत्व मिळालेलं आहे की 24/7 लोकांसाठी सदैव तत्पर आहे. मी राबाडेगावची मीना गजानन पाटील. मी 2014ला लोन काढलेली घर बांधण्यासाठी. माझं घर पडीत झालेलं. त्या लोकांनी मला देताना 20 लाखाची लोन दिली, पण 2 लाख कमी करून दिले. 18 लाखाची लोन दिली. 18 लाखाच्या लोनीमध्ये मी लोन भरली. त्याच्यानंतर माझा मुलगा आजारी झाला 2023ला. त्याचं निधन झालं. तो वारल्याच्या नंतरसुद्धा ही लोक माझ्या घरी आली आणि मला बोलली की तुमच्यावर जप्ती आहे, तुम्हाला घर खाली करावं लागेल. मी घाबरून मग बहिणीचे, आईनीचे, असे भावाचे दागिने आणले, गाणवट ठेवले. 9 लाख अजून भरले. म्हणजे पहिले माझे होते 19,60,000. त्याच्यानंतर मी भरले आहे आणि बाकीचे 2 लाख. त्याच्यानंतर मी 9 लाख भरले. म्हणजे एकूण झाले माझे 31 लाख रुपये झाले. तरी ते अजून मागतात. त्याच्यानंतर त्यांनी मला लोन दिली आता परत 13 लाखाची मला लोन दिली. 25,000 रुपये हप्ता भरला आहे. मला बरं नाही आहे. माझं बोट काढलेलं आहे. मला हे बघा बरं नाही आहे. माझे डायबिटीस मला खूप जास्त आहे. त्याच्यात माझं बोट काढलेलं आहे. मी दवाखान्याला खर्च करू की यांनाच देत राहू. मी हिशोबाप्रमाणे त्यांना पैसे भरलेले आहेत. 29 लाख रुपये भरलेला आहेत. आता दादाकडे आलोय. दरबारमध्ये काय होते काय नाही ते बघूया. त्यांनी घेतलेत पेपर. त्यांनी आश्वासन दिले की बघू आम्ही तुमचं काय ते बघू म्हणून बोलले. म्हणजे दादा बोलले की बघतो बोलले तरी समाधान वाटते. कारण नेहमी पैसे किती भरायचे. आता दवाखान्यात भरू की यांना भरू. मी माझं पायाचं एक बोट काढलेलं आहे. मला माझी तब्येत बरी नाही. मला डायबिटीज आहे. मग आता यांनाच पैसे भरत राहू की काय करू ते सांगा. कमी पण नाही केले. अजून मला 13 लाखाची लोन दिली. त्या 13 लाखामध्ये मला 25,000चा हप्ता ठेवला आहे. माझ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये मला खर्च खूप झाला है। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।